श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 9 नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होणार असून आपण 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणं आणि श्री गणपती बाप्पांची पूजा करणं याला विशेष महत्त्व आहे आणि त्यांच्या पूजेशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. लक्ष्मीपूजन कसे करावे, त्याचे महत्त्व तसेच त्याचे विधी देखील याविषयीचे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री आपल्याला झाडूखाली आपण जो लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू आणतो तर त्या झाडूखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि आपल्या घरामध्ये वर्षभर काहीच कमी पडणार नाही. घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास राहणार आहे. आता ही कोणती वस्तू ठेवायची आहे तर हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी असून या माता लक्ष्मीच्याच कृपेने आपल्याला ऐश्वर, वैभव, सुख, समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या कार्तिक अमावस्येच्या पवित्र तिथीला या धनदेवतेला, या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी तिचे आशीर्वाद मागितले जातात आणि काही उपाय देखील केले जातात. तसेच गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हटलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कोणतीही पूजाविधी सुरू होत नाही आणि म्हणूनच आपल्याला दिवाळीत देखील या गणपती बाप्पांची पूजा करावी लागते. धनाची देवी लक्ष्मी माता हिची आपण उपासना केल्यानं ती आपल्याला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते आणि हा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्याला सद्बुद्धीची देखील गरज असते, जेणेकरून तो पैसा योग्य कामासाठी आपण वापरू शकेल. आणि हे प्रथम पूज्य गणपती आम्हाला बुद्धी आणि योग्य मार्गावर पुढे जाण्याचे वरदान दे ही प्रार्थना या दिवाळीत गणपती बाप्पाला केली जाते. तसेच या दिवाळीच्या मध्यरात्री म्हणजेच निशिता काल मुहूर्तावर आपण या देवी लक्ष्मी मातेची जर पूजा केली तर देवी लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि धनदेवतेची पूजा करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. आणि यावेळी देवी लक्ष्मी माता ही घरोघरी फिरते आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं आपल्याला हजारो रूपात सर्वव्यापी लक्ष्मीची प्राप्ती होते. तसेच या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील जो झाडू असतो म्हणजे ज्याला आपण केरसुनी म्हणतो तर ह्या केरसुनीच्या पूजेला देखील विशेष महत्त्व असतं. या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्र मंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्की पुराणानुसार अलक्ष्मी काली राक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची, अधर्माची माता आहे. तसेच आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनिती, भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता. तसेच या कलियुगात जुगार, दारू, वेश्या व्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे ह्या अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानली जाते. तर श्री सुक्तातही अलक्ष्मीचा नाश हो असं वर्णन केलं गेलं आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होतं. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही झाडूची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे पडली आहे आणि याच झाडूच्या साह्याने अलक्ष्मीला आपल्या घरातून पळवून लावले जाते अशी त्यामागील भावना आहे. आणि म्हणूनच आपण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहावा यासाठी या लक्ष्मीपूजना दिवशी या केरसुनीची या झाडूची पूजा करत असतो. तर हा लक्ष्मीपूजनाचा झाडू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. त्याचबरोबर हा झाडू खरेदी करत असताना त्याच्या काड्या खराब नाहीत ना याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. आणि आपण ही केरसुनी किंवा हा झाडू खरेदी करत असताना आपण प्लॅस्टिकचा झाडू खरेदी करायचा नाही. तसेच या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू हा देवी मातेच्या म्हणजेच लक्ष्मी मातेच्या स्वरूपात असते आणि तिला घरात आणण्यापूर्वी अलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढावं. लक्ष्मी पूजेची पूजा मांडून झाल्यानंतर घराच्या एका टोकापासून दरवाजापर्यंत झाडू न उचलता आपण घर झाडत यायचं आहे आणि उंबऱ्यापाशी आल्यानंतर या झाडूचा एक लहानसा तुकडा तोडून आपण घराबाहेर फेकायचा आहे आणि म्हणायचं आहे,
अलक्ष्मीचा नाश हो आणि जुनी केरसुनी जी आपल्या घरामध्ये असेल अगोदरचा झाडू तर तो घराबाहेर ठेवायचा आहे आणि नवी जी केरसुनी आपण खरेदी करून आणलेली आहे तर तिची आपण बाहेरूनच पूजा करून आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा या लक्ष्मी पूजनामध्ये तिला पूजायचं आहे. तसेच आपण हा झाडू सहसा शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी आपल्या घराबाहेर काढायचा आहे आणि हा झाडू अशा ठिकाणी ठेवायचा आहे की याला कोणाचा देखील पाय लागणार नाही. तसंच झाडू हा नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला म्हणजेच नैऋत्येला ठेवायचा आहे आणि झाडू हे लक्ष्मी मातेचं प्रतीक असल्यामुळं हे कोणालाही दिसणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा झाडू ठेवायचा असतो. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर त्या दिवशी आपण लक्ष्मी मातेचे विधिवत पूजन करून घ्यायचं आहे. झाडूची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा रात्री उपाय करायचा आहे. तर आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं. हे नवीन वस्त्र असावं याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जर वस्त्र लाल रंगाचं नसेल तर तुम्ही एखादी बाजारातून लाल रंगाची पोटली देखील आणू शकता, ती देखील चालेल हा उपायासाठी. तसेच जर तुमच्याकडं लाल रंगाचं वस्त्र नसेल किंवा पोटली जरी नसेल तरी देखील तुम्ही पिवळ्या रंगाचं देखील वस्त्र घेऊ शकता. तर ही पोटली किंवा हे वस्त्र घ्यायचं आहे आणि हे वस्त्रावरती आपल्याला 2 पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 2 जे भीमसेनी कापूर असतो तर तो भीमसेनी कापराच्या आपल्याला 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि 4 काळी मिरी घ्यायच्या आहेत. तर अशा या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्याला हे जे लाल रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे तर त्याच्यावर ठेवायचं आहे. हे वस्त्र आपल्याला एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि हे आपण लक्ष्मीपूजन जिथं केलेलं आहे तर त्याच्यासमोर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या लाल वस्त्रामध्ये या वस्तू सर्व ठेवायच्या आहेत. आता आपण या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला अजून एक वस्तू यामध्ये ठेवायची आहे तर ती म्हणजे आपल्याला 1 रुपयाचं नाणं. हे नाणं देखील आपल्याला याच्यामध्ये या पोटलीमध्ये ठेवायचं, ह्या वस्त्रामध्ये ठेवायचं आहे. आता हे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला याची पूजा करायची आहे. म्हणजेच याच्यावरती आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. अक्षदा अखंड असाव्यात याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता या सर्व वस्तू या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये आपल्याला बांधायच्या आहेत किंवा या पोटलीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या ताटामध्ये आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे. ही पोटली आणि हा दिवा, त्याचबरोबर थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत, त्याचबरोबर हळदी कुंकू ठेवायचा आहे आणि एखादी सोन्याची वस्तू म्हणजे अंगठी किंवा कोणतीही अगदी छोटीशी सोन्याची वस्तू आपल्याला या प्लेटमध्ये या ताटामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनाचा लक्ष्मी मातेचं औक्षण करायचं आहे. या झाडूचं आपल्याला औक्षण करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती घ्यायची आहे आणि आपण ज्याप्रमाणे आपल्या लहान मुलाची दृष्ट काढतो, नजर काढतो तर त्याप्रमाणे ही पोटली जे लक्ष्मी मातेची आपण जी प्रतिमा ठेवली असेल किंवा फोटो जी मूर्ती ठेवली असेल तर त्या मूर्तीवरून आपल्याला 7 वेळा उतरवायची आहे. ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची नजर काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला ही जी पोटली आहे तर ती उतरवायची आहे. यामुळे या पोटलीला लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त होतं आणि आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू ह्या लक्ष्मी स्वरूप आहेत आणि लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. त्यामुळे या सर्व वस्तूंमध्ये लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त होतं. आता हे उतरवून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, या पोटलीमधील जे कापूर घेतलेले आहे, भीमसेनी कापूर घेतले आहे आणि ते 2 लवंगा घेतलेले आहेत तर ते काढायचे आहेत. त्याचबरोबर काळ्या मिरी देखील आपल्याला काढायच्या आहेत आणि त्यानंतर या जे 2 आपण जे कवड्या ठेवलेल्या आहेत पिवळ्या रंगाच्या आणि त्या 2 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर त्या या पोटलीमध्ये आपल्याला बांधायच्या आहेत आणि या झाडूखाली आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ज्या लवंगा घेतलेल्या आहेत आणि जे कापूर घेतलेले आहेत तर ते आपल्याला या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळायचे आहे, धूप करायचे आहे आणि पूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात आपल्याला हे फिरवायचं आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती फिरत असते तर ती दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहतो. त्यानंतर आपण ज्या काळी मिरी घेतलेल्या आहेत 4 तर त्या आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या 4ही बाजूला म्हणजे 4ही दिशांना आपल्याला या काळी मिरी टाकायच्या आहेत. यामुळं आपल्या घरावरती जो नजर दोष असतो किंवा शत्रू दोष असतो तर कोणी बाधा केलेली असेल तर ती देखील यामुळे दूर होण्यास मदत होते. त्यानंतर आता आपल्या या 2 वस्तू जाळून झाल्यानंतर म्हणजे कापूर आणि लवंगा जाळून झाल्यानंतर आपण या मिरी टाकल्यानंतर आता जे आपण या 2 वस्तू राहिलेल्या आहेत सुपारी आणि
ज्या पिवळ्या रंगाच्या कवड्या, तर आता त्या आपल्याला झाडूखाली रात्रभर ठेवायच्या आहेत. आणि रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला या लक्ष्मीपूजनाचे उत्तर पूजा करत असतो, तर त्यावेळेला आपल्याला ही पोटली घ्यायची आहे आणि यामधील जे सुपारी आहे आणि कवडी आहे, तर त्यामधील एक सुपारी आणि एक कवडी घ्यायची आहे आणि दुसरे एक अजून लाल रंगाचे एक वस्त्र घ्यायचं आहे आणि या वस्त्रामध्ये आपल्याला एक सुपारी आणि एक कवडी बांधायची आहे. आणि आपलं जे देवघर आहे, तर आपल्या या देवघरात आपल्याला ही पिवळी कवडी आणि ही जी सुपारी घेतलेली आहे, तर ती ठेवायची आहे. आणि दररोज सकाळ संध्याकाळ या कवडीची आणि या सुपारीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि कवडी ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहावा आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरावरती कोणतंही विघ्न येऊ नये, म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे दररोज सकाळी संध्याकाळी. त्याचबरोबर आता जी दुसरी पिवळी कवडी आणि जी सुपारी राहिलेली आहे, तर ती आपल्याला या लाल पोटलीत बांधून दुसऱ्या एका लाल वस्त्रामध्ये बांधून आपलं जे तिजोरी असेल किंवा ज्या ठिकाणी आपण पैसा धन ठेवत असो, तर त्या ठिकाणी आपल्याला ही ठेवायची आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये कायम पैसा, कायम भरभराट राहणार आहे. घर धनधान्यानं नेहमी भरून राहणार आहे आणि आपल्याला या लक्ष्मी मातेच्या कृपेनं काहीही वर्षभर कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर या लक्ष्मी पूजना दिवशी हा जर उपाय केला, आता झाडू हे लक्ष्मी स्वरूप आहे आणि आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत, तर त्या सर्व लक्ष्मी स्वरूप आहेत आणि आपण लक्ष्मी मातेच्या वरून या उतरलेल्या असतात, त्यामुळे याला लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. आणि त्यामुळं हा अत्यंत प्रभावी, अतिशय सोपा आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि तुम्हाला या लक्ष्मी पूजनाला हा अवश्य करायचा आहे. यामुळे तुमच्या घराची भरभराट होणार आहे, तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सर्व मंगल होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.